हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन अपडेट्स पाहत राहा. इशिताने लाईट ऑन केली, ज्यामुळे हलक्याशा प्रकाशात तिला समोरचं नीट दिसायला लागलं. प्रकाश पडताच इशिताने पुन्हा आपल्या नजरा आजूबाजूला फिरवायला सुरुवात केली. तिला हेच बघायचं होतं की अखेर कोण आहे जो एवढ्या रात्री आजूबाजूला फिरतंय. पण त्या प्रकाशात तिला कुणीच दिसलं नाही. हे पाहून इशिताने दुर्लक्ष करत पुढे जायला सुरुवात केली. पण जसं ती पुढे जात होती तसंच कोणाच्या पावलांचे आवाज तिच्या अधिक जवळ येत होते. हे जाणवताच इशिताला खूपच घाबरायला झालं. तिला असं वाटत होतं की कुणीतरी तिचा पाठलाग करते. ती भीतीने हळूहळू पुढे जात असतानाच तिने पाहिलं की कबीर हातात चाकू घेऊन आपल्या खोलीकडे चालला आहे आणि त्याच्या कपड्यांवर रक्ताचे डाग होते. हे पाहताच इशिताच्या हातातलं पाणी भरलेलं जग खाली पडायच्या स्थितीत आलं. पण ती भीतीने तो जग घट्ट पकडून उभी राहिली आणि तिने पटकन आपल्या तोंडावर हात ठेवला, जेणेकरून तिच्या तोंडून एखादाही आवाज बाहेर पडू नये. कबीरला अशा अवस्थेत पाहून इशिताचे डोळे आश्चर्यचकित होऊन मोठे झाले. तिला अजिबात विश्वास बसत नव्हता की कबीर खन्ना कुणाचा तरी खून करून आलाय, कारण त्याच्या हातातल्या चाकूवरूनही रक्ताचे थेंब खाली टपटपत पडत होते. असं वाटत होतं जणू तो आत्ताच कुणाला तरी मारून आलाय. हे विचार येताच इशिताचं अंग थरथरायला लागलं. इशिता अनायाच्या खोलीत जायला निघाली, पण कबीरची खोलीसुद्धा तिथेच जवळ होती. त्यामुळे तिला भीती वाटत होती की कुठे कबीर तिला पाहणार नाही ना, म्हणून ती अत्यंत सावधपणे पावलं टाकत अनयाच्या खोलीपर्यंत पोहोचली. खोलीत शिरताच तिने पटकन दार बंद करून घेतलं. अनया आधीच तिची वाट बघत होती. इशिताला एवढं घाबरलेलं पाहून तिने गोंधळून विचारलं, काय झालं इशिता? तू इतकी घाबरलेली का आहेस? अनयाचा आवाज ऐकताच इशिता एका क्षणाला अजूनच घाबरली, पण दुसऱ्या क्षणी तिने स्वतःला सावरलं आणि तिच्या हातात असलेलं पाण्याचं जग अनयाला देत म्हणाली, काही नाही ग, मला अंधारात थोडंसं भीती वाटतं ना, म्हणून थोडं घाबरले होते. इशिताचं उत्तर ऐकून अनया हसत तिच्या हातातून पाणी घेत म्हणाली, तू पण ना, एवढी भीती वाटत असेल तर लाईट ऑन केली असतीस की. असो, आता जेव्हा तू आलीच आहेस तर झोप पटकन, कारण आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. तुला आठवतंय ना, उद्या तुझं आणि भैयाचं लग्न आहे. हे बोलून अनयाने गिलासातलं पाणी एक घोटात प्यायलं आणि मग तो ग्लास टेबलवर ठेवून ती बेडवर झोपली. पण इशिता मात्र खूपच अस्वस्थ झाली होती, कारण तिने कबीरला ज्या अवस्थेत पाहिलं होतं त्यावरून तिला नक्की समजलं होतं की तो कुणाला तरी मारून आलाय आणि अशा खुनी व्यक्तीशी ती लग्न करू शकत नाही. हे सगळं आठवत इशिता नुसतीच अनयाला पाहत राहिली. थोड्याच वेळात अनया खोल झोपेत गेली, पण इशिताला अजूनही खूप भीती वाटत होती. तिची झोप पूर्णपणे उडाली होती. तिला असं वाटत होतं की उद्या तिच्या आयुष्यातला शेवटचा दिवस असणार आहे. इशिता एक नजर अनयावर टाकते आणि मग बेडवर उठून म्हणते, सॉरी अनया, पण मी तुझ्या भावाशी लग्न करू शकत नाही. हो, मी तुला वचन दिलं होतं, पण तुझा भाऊ एक खुनी आहे आणि मी अशा खुनीशी व्यक्तीशी लग्न नाही करू शकत. मला माहिती आहे मी आता जो निर्णय घेते त्यामुळे तुला दुःख होईल, पण मला माफ कर. मी या घरात राहू शकत नाही. ज्या घरात एक खुनी मोकळेपणाने वावरतोय त्या घरात मी नाही राहू शकत. मी त्याच्या पत्नीच्या रूपात स्वतःला पाहू शकत नाही. मला माफ कर. असं म्हणत इशिताने पटकन तिची बॅग सोफ्याच्या मागून काढली आणि सावधपणे खोलीबाहेर निघाली. तिने कबीरला ज्या अवस्थेत पाहिलं होतं त्यामुळे तिच्या अंगावर शहारे आले होते. तिला भीती वाटत होती की कुठे कबीर तिला पाहणार नाही ना, म्हणून ती अगदी सावधपणे घराबाहेर पडली. आता काहीही झालं तरी तिला तिथून बाहेर पडायचं होतं, जरी ते खूप रिस्की असलं तरीही.
बाहेर आल्यावर तिने पाहिलं की एकही बॉडीगार्ड नव्हता. जणू सर्वांना सुट्टी दिली गेली आहे. नाहीतर खन्ना मेन्शनमध्ये बॉडीगार्डशिवाय असं कधीच होत नाही. हे पाहून तिला आश्चर्य वाटलं, पण थोडासा दिलासाही मिळाला की आता तिला पळून जाण्याची संधी मिळाली होती. म्हणून ती लवकर कबीरच्या घराबाहेर आली. रस्त्यावर येताच तिला समजत नव्हतं की आता कुठे जावं, कारण खन्ना मेन्शनमध्ये ती परत जायला तयार नव्हती आणि तिचं स्वतःचं घरही नव्हतं. असेच विचार करत ती रस्त्यावर चालत होती. रात्रीचे 12 वाजायला आले होते आणि अशावेळी एकटीने रस्त्यावर फिरणं योग्य नव्हतं. इशिताला खूप घाबरायला झालं होतं, पण तिला परत त्या घरातही जायचं नव्हतं, कारण तिला माहीत होतं की एकदा जर ती तिथे परत गेली तर कदाचित दुसरं पहाट पाहायला मिळणारच नाही, कारण दुसऱ्या दिवशी तिचं कबीरशी लग्न लावून दिलं जाणार होतं, जे ती कधी स्वीकारू शकत नव्हती. इशिता पुढे चालत होती, पण तिला जाणवलं की कुणीतरी तिचा पाठलाग करतंय. एक क्षण तिने मागे वळून पाहिलं, पण तिला कुणीच दिसलं नाही. दूरपर्यंत पाहिलं तरी काहीही नव्हतं, पण तिला ठामपणे जाणवलं होतं की कुणीतरी तिच्या मागे आहे. आणि त्यानंतर ती पुन्हा वेगाने चालू लागली, पण परत तिला तेच जाणवलं, कुणीतरी तिच्या मागे आहे. तिने पुन्हा एकदा मागे वळून पाहिलं, पण तिला तिथे कुणीही दिसलं नाही. आता मात्र तिची भीती आणखीनच वाढली होती. आणि त्यानंतर इशिता धावतच जाऊ लागली, कारण तिला कसंही करून त्या सुनसान रस्त्यांपासून दूर जायचं होतं. तिच्याकडे फोनही नव्हता, कारण गडबडीत तिने फोन अनायाच्या खोलीतच विसरला होता. चालत चालत ती अचानक एका दगडाला अडखळली आणि तिचं पाऊल घसरून ती थेट रस्त्यावर कोसळली. तिची बॅगसुद्धा तिच्या हातातून सुटून जमिनीवर पडली. इशिता स्वतःला सावरत होती आणि तिने हळूवार आपल्या पायांना हलवायला सुरुवात केली आणि त्यानंतर पुढे पाय मुरगळल्यामुळे इशिताच्या पायात प्रचंड वेदना होत होत्या. तिने समोर पाहिलं तर एक व्यक्ती तिच्या समोर उभी होती, जिने चेहऱ्यावरती मास्क घातला होता. त्याचं शरीर अत्यंत तंदुरुस्त दिसत होतं. असं वाटत होतं जणू तो लहानपणापासून आजवर फक्त जिममध्येच वेळ घालवत होता. इतका मजबूत आणि रौद्र दिसणारा माणूस समोर पाहून इशिताच्या अंगावर काटा आला. तिला कळत नव्हतं की हा कोण आहे, कारण त्या माणसाचा चेहराही पूर्ण झाकलेला होता. घाबरून ती मागे सरकत जमिनीवर बसली. ती मागे सरकू लागली तशी ती व्यक्ती हळूहळू तिच्या दिशेने पुढे येऊ लागली. रडत रडत गयावया करत इशिता म्हणाली, प्लीज तुम्ही कोण आहात माहीत नाही, पण मला सोडून द्या. माझ्याकडे काहीच नाही आहे. मी एकटी पडली आहे. खरंच माझ्याकडे काहीच नाही. विश्वास नसेल तर माझी बॅग तपासा, त्यात तुम्हाला काहीही मिळणार नाही. इशिताचं बोलणं ऐकून त्या माणसाने एकही शब्द न बोलता आपल्या खिशातून रुमाल काढला आणि वेळ न घालवता तो इशिताच्या नाकावर ठेवला. काही सेकंदातच इशिता बेशुद्ध झाली. असं दिसत होतं की त्या रुमालावर कुठलं तरी केमिकल लावलेलं होतं, ज्याचा वास घेताच माणूस शुद्ध हरपतो. इशिता बेशुद्ध झाली हे पाहून त्या माणसाने मागे वळून पाहिलं. त्याच वेळी त्याला एक मोठी कार दिसली, जी थेट इशिताजवळ येऊन थांबली. कार थांबताच त्या माणसाने काच ठोठावली. आत बसलेला कबीर खन्ना दिसताच तो म्हणाला, सर, तुम्ही सांगितलेलं काम मी पूर्ण केलंय. आता हिला गाडीत टाकू. त्याचं बोलणं ऐकून कबीरने त्याला दुर्लक्ष केलं आणि स्वतः गाडीतून उतरला. सध्या कबीरची व्यक्तिमत्व खूप वेगळी दिसत होती. त्याने पांढऱ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स घातली होती आणि त्या साध्या कपड्यातही तो खूप हँडसम दिसत होता. स्ट्रीट लाईटची सौम्य झळक त्याच्या चेहऱ्यावर पडत होती. तो बॉडीगार्ड सतत कबीरकडेच बघत होता, कारण त्याला फार कमी वेळ कबीरला प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळाली.
कबीर त्याला फक्त फार मोठी काम असली तरच बोलवायचा. पण आज त्या बॉडीगार्डला आश्चर्य वाटत होतं की फक्त एका मुलीला बेशुद्ध करण्यासाठी त्याला बोलवण्यात आलं आहे. कारण कबीर त्याला फक्त हत्या वगैरे गंभीर कामांसाठीच बोलवायचा. त्यामुळे तो सतत कबीरकडेच बघत होता. कबीरने गाडीतून उतरून बेशुद्ध पडलेल्या इशिताकडे पाहिलं. त्याने खिशातून ग्लोव्ज काढले, हातात चढवले आणि इशिताला हातात उचलून गाडीत नीट ठेवलं. त्यानंतर तो पुढच्या सीटवर जाऊन बसला. ड्रायव्हर थोडा घाबरत म्हणाला, सर, मॅडमना आपण जुन्या घरात घेऊन जातो का, की तुमच्या खाजगी व्हिलामध्ये? ड्रायव्हरचं बोलणं ऐकून कबीर त्याच्याकडे न पाहताच म्हणाला, जिथे मी सांगेल तिथेच. हे ऐकताच ड्रायव्हर सगळं समजून गेला. त्याने काच बंद केली आणि गाडी सुरू करून तिथून निघून गेला. त्याच वेळी कबीरने बोलावलेला माणूस विचारात पडला. कारण इतक्या वर्षांपासून तो कबीरसाठी अनेक काम करत होता. पण यावेळी कबीर स्वतः गाडीतून उतरून एका मुलीला उचलतो हे त्याच्यासाठी आश्चर्य होतं. मात्र जास्त विचार न करता त्याने इशिताची बॅग उचलली, जो कबीर तिथेच विसरून गेला होता, आणि तो देखील तिथून निघून गेला. पुढचा दिवस. इशिताचे डोळे उघडले तेव्हा तिला समजलं की ती एका अंधाऱ्या खोलीत आहे. खोली अतिशय भयावह दिसत होती. कुठेही खिडकी नव्हती की जिथून थोडीशी प्रकाश येईल. तिने स्वतःकडे पाहिलं तर तिला धक्का बसला. तिला एका खुर्चीला घट्ट बांधलेलं होतं. तिचं अपहरण झालं आहे हे आता तिला पूर्णपणे समजून चुकलं होतं. ती स्वतःला सोडवण्याचा भरपूर प्रयत्न करत होती, पण तिला बांधणारा माणूस खूप हुशार होता. इतक्या चलाखीने तिला बांधलं होतं की इशिता कितीही प्रयत्न केला तरीही ती स्वतःला कधीच मोकळं करू शकत नव्हती. तरीसुद्धा ती प्रयत्न करत राहिली. इतक्यात तिला जाणवलं की खोलीचं दार उघडलंय. समोर 2 मुली उभ्या होत्या. त्यांच्या कपड्यांवरून वाटत होतं की त्या सेल्स गर्ल असाव्यात. त्यांना पाहून इशिता आश्चर्याने म्हणाली, तुम्ही कोण आहात? तुम्ही मला वाचवायला आलात का? प्लीज मला इथून सोडवा. कुणीतरी माझं किडनॅप केले. इशिताची निरागसता पाहून त्या दोघींनी एकमेकींकडे पाहून हसत इशिताला बांधलेल्या दोऱ्या सुटवायला सुरुवात केली. ती जशी मोकळी झाली तशी लगेच खोलीबाहेर निघू लागली. पण त्या दोघींनी तिला पुन्हा धरलं आणि तिला दुसऱ्या खोलीत घेऊन गेल्या. या नव्या खोलीत मात्र सर्वत्र उजेड होता. खोली अतिशय सुंदर होती. पहिली खोली केवळ अंधाराचं साम्राज्य होती, पण इथे चहूबाजूंनी प्रकाश होता. खोलीतलं सौंदर्य पाहून इशिताच्या डोळ्यात चमक आली. क्षणभर तिला तिचं अपहरण झालंय हेही विसरून गेली. ती इतरत्र नजर फिरवत खोल्या पाहत होती. मात्र तिचं शरीर अजूनही थरथरत होतं आणि पायाच्या मोचेमुळे तिला नीट चालताही येत नव्हतं. ते पाहून त्या दोघींपैकी एकीने इशिताला आरशासमोर बसवलं आणि तिच्या चेहऱ्यावर मेकअप करू लागली. दुसरी मुलगी तिच्या अंगावर दागदागिने घालू लागली. हे पाहून इशिताला धक्का बसला. ती दोघी तिला सजवत होत्या हे लक्षात येताच तिच्या डोळ्यात भीती भरली. क्षणभर तिला वाटलं की ती अशा ठिकाणी किडनॅप झाली आहे जिथे मुलींना विकलं जातं. त्या विचाराने ती दोघींना दूर ढकलत ओरडली, तुम्ही कोण आहात? वेड्यागत काय करतायत? इशिताने त्यांना विचारलं, तुम्ही दोघींना नेमकं माझ्याशी काय करायचंय? का मला सजवलं जातंय? मी इथे राहणार नाहीये. मला इथून जाऊ द्या. असं म्हणत इशिता आपल्या गळ्यातील हार काढू लागली. इशिता असं करताना पाहून दोघी सेल्स गर्ल तिला थांबवण्याचा प्रयत्न करू लागल्या.
त्यांनी एकमेकींकडे पाहिलं आणि मग इशिताला शांत करत म्हणाल्या, मॅडम, आम्ही तुम्हाला सजवत आहोत कारण आमच्या बॉसचा आदेश आहे की तुम्हाला नीटनेटकं तयार करावं, कारण आज तुमचं लग्न आहे. हे ऐकताच इशिता थोडक्यातच क्षणासाठी थांबली. तिला आश्चर्य वाटलं. तिचं लग्न तर कबीरसोबत ठरलेलं होतं, पण ती घरातून पळून गेली म्हणजे आता त्याच्याशी लग्न होणं शक्य नव्हतं. मग आता तिचं लग्न कोणाशी होणार होतं? हे विचार करत ती दोघींना नुसतीच पाहत राहिली. तेव्हाच दुसरी सेल्स गर्ल तिच्याकडे पाहून म्हणाली, मॅडम, हे आमचं काम आहे. जर आम्ही हे काम केलं नाही तर आमची नोकरी जाईल. आम्ही घर चालवतो. आमचं संपूर्ण कुटुंब आमच्यावर अवलंबून आहे. त्यामुळे जर तुमच्यामुळे आमचं काम गेलं तर आमच्यासाठी मोठी अडचण निर्माण होईल. म्हणून कृपया इथे शांत बसा आणि आम्ही जे सांगतो तेच करा. असं म्हणत त्या सेल्स गर्लने इशिताला पुन्हा सजवायला सुरुवात केली. तिला नीट तयार केल्यावर पहिली सेल्स गर्ल दुसऱ्याकडे वळून म्हणाली, आपण यांचा जास्त मेकअप करू नये. ती आधीपासूनच खूप सुंदर आहे. आणि खरंच ज्या व्यक्ती निसर्गगत सुंदर असतात त्यांच्यावर मेकअप शोभत नाही. दुसऱ्या सेल्स गर्लनेही तिचं ऐकून मान हलवली आणि म्हणाली, हो, अगदी बरोबर. आता आपण तिला कपडे घालायला सांगूया कारण आपण जवळपास तिला पूर्ण तयार केलं आहे. आपल्याकडे जास्त वेळ नाही आहे. जर वेळेत सगळं केलं नाही तर आपली नोकरी गेलीच म्हणून समजा. त्या दोघीही बोलत असतात. असं म्हणत तिने पटकन बेडवर ठेवलेली साडी उचलली आणि इशिताला देत म्हणाली, मॅडम, तुम्ही लवकरात लवकर चेंजिंग रूममध्ये जा आणि ही साडी घालून या. हे ऐकून इशिता अधिकच गोंधळली होती. पण आता तिच्या मनात एकच विचार होता, तो माणूस कोण आहे ज्याच्याशी माझं लग्न लावून दिलं जात आहे? हे जाणून घेण्यासाठी तिने काही न बोलता साडी घेतली आणि चेंजिंग रूममध्ये गेली. थोड्याच वेळात इशिता साडी घालून बाहेर आली. तिने लाल रंगाची नववधूची साडी परिधान केली होती. तिचं रूप पाहून सेल्स गर्ल थक्क झाली. आधीच्या साध्या कपड्यात ती जणू एखादी नोकराणी वाटत होती, पण आता मात्र ती एखाद्या महाराणीसारखी दिसत होती. इशिता स्वतःही आरशात पाहून थक्क झाली होती. तिला स्वतःवर विश्वासच बसत नव्हता की एवढ्या महागड्या कपड्यात आणि दागिन्यात ती एवढी सुंदर दिसू शकते. पण सध्या तिला आपल्या सौंदर्याशी काही देणं घेणं नव्हतं. तिचं लक्ष फक्त त्या माणसावर होतं. तो कोण आहे? ज्या क्षणी सेल्स गर्लने पाहिलं की इशिता पूर्णपणे तयार झाली आहे, तिने टेबलवर ठेवलेलं पारंपरिक कंगन उचललं आणि इशिताच्या हातात घालत म्हणाली, हे आहे तुमच्या सासरकडून आलेले खानदानी कंगन. आमच्या बॉसने सांगितले की हे तुम्हालाच घालायचे आहेत. असं म्हणून सेल्स गर्लने तिला कंगन घातले आणि नंतर तिला घेऊन रूमच्या बाहेर आली. त्याच वेळी एक पुरुष सेल्स गर्लला एक काळी पट्टी देत म्हणाला, बॉसने सांगितलंय की त्यांच्याशी भेट होईपर्यंत इशिताच्या डोळ्यांवर पट्टी बांधा. हे ऐकताच सेल्स गर्लने काही न विचारता इशिताच्या डोळ्यांवर पट्टी बांधली. इशिता तिला विचारू पाहत होती की असं का केलं जाते, पण तोपर्यंत पट्टी बांधली गेलेली होती. मग एक बॉडीगार्ड इशिताला घेऊन तिला बाहेर गाडीत बसवून घेऊन गेला. सेल्स गर्लही तिच्यासोबत होती, जेणेकरून चालताना तिला त्रास होणार नाही. इशिताला जाणवू लागलं होतं की ती आता गाडीत आहे, पण तिला सतत हे खटकत होतं की तिच्या डोळ्यांवर पट्टी का आहे. कारण तिला बघायचं होतं की ती कुठे नेली जाते, पण त्या पट्टीमुळे ना काही दिसत होतं ना काही आवाज नीट ऐकू येत होता. थोड्याच वेळात गाडी थांबली. इशिता पट्टी काढण्याचा प्रयत्न करत होती. तेव्हा बॉडीगार्ड कठोर आवाजात म्हणाला, मॅडम, तुम्ही पट्टी काढू शकत नाही.
जोपर्यंत आमच्या बॉसचा आदेश येत नाही तोपर्यंत. हे ऐकून इशिता अधिकच गोंधळली. ती म्हणाली, पण तुम्ही मला पट्टी काढू देत नाही हे चुकीचं आहे. तुमचा बॉस नक्की आहे तरी कोण? तुम्ही माझ्याशी जबरदस्ती का करत आहात? मला इथून जाऊ द्या. तुम्हाला पैसे हवे असतील तर मी देईन. आत्ता माझ्याकडे फारसे पैसे नाहीत, पण जे आहे ते सर्व मी तुम्हाला देईन. फक्त मला इथून मोकळं करा. इशिताचं बोलणं ऐकून तो बॉडीगार्ड तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. त्याला हेच आश्चर्य वाटत होतं की आयुष्यात पहिल्यांदाच कुठली तरी मुलगी त्याला पैसे देण्याचं आमिष दाखवत होती आणि हे त्याच्यासाठी खूपच विचित्र होतं. तू मॅडमला आपल्या मागे घेऊन ये. बॉडीगार्डच्या बोलण्यावर सेल्स गर्लने काहीही न विचारता इशिताचा हात धरला आणि तिला बॉडीगार्डच्या सोबत घेऊन चालू लागली. बॉडीगार्ड इशिताला घेऊन आला आणि तो कोर्टात आत शिरताच त्याचं लक्ष एका कोपऱ्यात बसून कॉफी पिणाऱ्या कबीरकडे गेलं आणि त्यानंतर कबीर आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत कोर्टात बसून इशिताची वाट पाहत होता. त्याने जेव्हा इशिताला पाहिलं तेव्हा त्याचं लक्ष तिच्यावरच स्थिर झालं. इशिताच्या डोळ्यांवर पट्टी होती, त्यामुळे कबीरला तिचा चेहरा नीट दिसत नव्हता. पण ती जी साडी घालून आली होती ती तिच्या शरीरावर फारच सुंदर दिसत होती. अगदी एखादी नववधू जशी दिसते तशीच ती अतिशय गोड दिसत होती. जानकी खन्ना, अनाया आणि मयंक हे सगळे तिथेच होते. अनायाला सकाळी घरी इशिता दिसली नव्हती तेव्हा ती फारच घाबरली होती. तिला वाटलं होतं की इशिता तिला फसवून घर सोडून पळून गेली आहे. पण कबीरने तिला सांगितलं होतं की इशिता पार्लरमध्ये तयार होण्यासाठी गेली आहे, त्यामुळे अनायाला थोडी शांती मिळाली होती. आता जेव्हा तिने आपल्या मैत्रिणीला इतक्या सुंदरपणे तयार झालेलं पाहिलं तेव्हा तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. तेवढ्यात सेल्स गर्लने कबीरच्या इशाऱ्यावरून इशिताच्या डोळ्यांवरची पट्टी काढली. डोळ्यांवर पट्टी असल्यामुळे काही क्षण इशिताला डोळे उघडताना त्रास झाला, पण जसं जसं सगळं स्पष्ट दिसायला लागलं तसं तसं तिचं लक्ष कबीर आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाकडे गेलं. कबीरचं संपूर्ण कुटुंब हसत होतं. हे पाहून इशिताला इतकं समजलं की अजून कुणालाही हे कळलेलं नाही की ती काल रात्री घरातून पळून जाण्याचा प्रयत्न करत होती. पण तिचं लक्ष लगेच कबीरकडे गेलं, जो राग आणि कटाक्षयुक्त नजरेने केवळ तिलाच पाहत होता. ज्याच्याशी लग्न न करण्यासाठी इशिता घरातून पळाली होती, आज ती त्याच्याच समोर उभी राहिली होती. तिच्याकडे बोलण्यासाठी काहीही नव्हतं. जर कबीरचं कुटुंब तिथे नसतं तर इशिता त्याला नक्कीच प्रश्न इशिताने विचारले असते. पण तिला हे अजिबात नको होतं की तिचं पळून जाणं कबीरच्या कुटुंबाला समजावं. तेव्हा जानकी खन्नाने जेव्हा पाहिलं की इशिता पण तयार झाली आहे तेव्हा ती कबीरकडे पाहत म्हणाली, तुम्ही दोघं लवकरात लवकर आज जा. आपल्याला दोघांचं लग्न लवकर उरकायचं आहे. आपल्या आजीचं बोलणं ऐकून कबीरने एक कटाक्ष इशिताकडे टाकला आणि मग शांतपणे खुर्चीवर उठून कोर्टाच्या आत गेला. अनायाने पाहिलं की तिचा भाऊ एकटाच आत चाललाय तेव्हा ती पटकन इशिता जवळ आली आणि म्हणाली, तू इथे काय उभी आहेस? भाऊ एकटाच लग्न करणार आहे का? तुलाही त्याच्याशी लग्न करायचं आहे ना? तर लवकर जा. त्याला उशीर अजिबात आवडत नाही. अनया इशिताला म्हणाली. अनयाचं बोलणं ऐकून इशिता तिच्याकडे पाहत राहिली. तेवढ्यात तिला वकिलाचा आवाज ऐकू आला आणि ती घाबरत सावध पावलांनी कोर्टाच्या दिशेने चालू लागली. इशिता कोर्टात आली आणि तिचं लक्ष कबीरकडे गेलं, जो एका जागी उभा राहून तिलाच पाहत होता.
कबीरच्या डोळ्यातला राग स्पष्ट दिसत होता आणि इशिताला ते चांगलंच ठाऊक होतं की या क्षणी कबीरचा सगळा राग तिच्यावरच आहे. कबीरने पाहिलं की इशिता अजूनही तसंच उभी आहे तेव्हा तो रागाने भरभर तिच्या जवळ आला. त्याने आपल्या हातांनी तिच्या कमरेवर हात ठेवत रागाने दात खोचत म्हणाला, तुला काय वाटलं होतं? तू इतक्या सहजपणे माझ्यापासून सुटशील? कबीर खन्नाच्या नजरेत जो एकदा येतो तो जिवंत राहत नाही. तुझी हिंमत कशी झाली माझ्या कुटुंबाला फसवून घर सोडून जाण्याची? तेही अशा वेळी जेव्हा तू माझ्याशी लग्नाला होकार दिला होता. कबीरच्या रागाने भरलेला आवाज ऐकून इशिताला खूप भीती वाटत होती. ती थरथर त्या हातांनी स्वतःला सावरत होती. कबीरही हे जाणून होता की इशिता त्याच्यासमोर खूप घाबरलेली आहे. इशिता जरी कबीरसोबत उभी होती तरी तिच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. त्याचमुळे तिच्या चेहऱ्यावर एक विचित्र सैतानी हास्य उमटलं. कबीर हळूहळू इशिता जवळ आला आणि तिच्या कानात कुजबुजत म्हणाला, जर तू कुणालाही सांगितलंस की तू काल काय केलंस तर मी तुझ्यासोबत तेच करीन. आणि जर तुझं त्यावरही समाधान नसेल तर तुझ्या प्रिय कुटुंबासोबत असं काही करेन जे स्वप्नातही पाहिलं नसेल. हे ऐकताच इशिता घाबरून कबीरकडे बघू लागली. आधी तिची नजर खाली होती पण जेव्हा कबीरने तिच्या कुटुंबाचा उल्लेख केला तेव्हा ती थेट त्याच्याकडे बघत म्हणाली, तुम्ही माझ्या कुटुंबासोबत काहीही करू शकत नाही. मी लग्नातून पळून गेले नव्हते. मला फक्त ते लग्न नको होतं म्हणून मी घरातून बाहेर पडले. पण कृपया माझ्या कुटुंबाला काही करू नका. तुम्ही जे म्हणाल ते मी करेन. आणि कृपया घरी कुणालाही सांगू नका की मी घर सोडून गेले होते. जर अनयाला हे समजलं तर ती फार रागवेल. मी विनंती करते, कृपया काही सांगू नका. इशिताचं बोलणं ऐकून कबीर तिला सैतानी नजरेने पाहत म्हणाला, ते कुटुंब जे तुला आपलंसही मानत नाहीस त्यांच्यासाठी तू अशी विनवणी करतेस? ठीक आहे, मी तुझं ऐकतो. पण आता तुला तेच करावं लागेल जे मी सांगेन. आणि जर तू माझं ऐकलं नाहीस तर तुला माहीत आहे ना मी काय करू शकतो. असं म्हणून कबीरने रागाने तिच्या कमरेवर जोरात हात ठेवला, ज्यामुळे इशिताला खूप वेदना झाल्या. पण तिच्या चेहऱ्यावर तिने वेदनांचा कोणताही भाव उमटू दिला नाही. कारण समोर वकील होते आणि त्यांना वाटत होतं की दोघंही प्रेमाने बोलत आहेत. त्यांना कुठे माहीत होतं की खरं काय चाललंय. थोड्याच वेळात कबीर आणि इशिताचं कोर्ट मॅरेज झालं. त्यांचे एकत्र फोटो देखील काढण्यात आले जेणेकरून विवाह प्रमाणपत्र तयार करता येईल. लग्न झालं हे लक्षात येताच कबीर तिला तिथेच सोडून गप्पच कोर्टातून निघून गेला. बाहेर येताना त्याची नजर जान्हवी खन्नावर पडली, जी खुर्चीवर बसली होती. तिला पाहून कबीर तिच्या जवळ जाऊन म्हणाला, तुम्ही सांगितलेलं मी पूर्ण केलं. पण लक्षात ठेवा, जर माझ्या अटीचं उल्लंघन झालं तर मी हिला घराबाहेरही काढून टाकेन. हे ऐकून कबीर निघून गेला. कबीरचं बोलणं ऐकून जान्हवी खन्नाला काही विशेष वाईट वाटलं नाही, कारण ती त्याला ओळखत होती. तो फक्त बोलतो. तिला खात्री होती की इशिता काही इतकी वाईट मुलगी नाही. कबीर तिच्यावर प्रेम करू शकणार नाही. तिला फक्त दोघांचं लग्न जमवायचं होतं. आता लग्न झालं होतं आणि तिच्यासाठी हे फार मोठं समाधान होतं. त्याचवेळी अनयासुद्धा कबीरचं बोलणं ऐकून कोर्टात धावत आली. तिने पाहिलं की इशिता एका जागी उभी होती आणि टेबलावर ठेवलेल्या कागदांकडे पाहत होती, ज्यावर वकील शिक्के मारत होते. अनया लगेच धावत तिच्या जवळ गेली आणि तिला घट्ट मिठी मारून म्हणाली, वा या, तू तर आता माझी वहिनी झालीस. आता मी तुला इशिता वहिनी म्हणेन आणि सर्वांना आनंदाने सांगू शकेन की माझी वहिनी वर्ल्डची बेस्ट आहे. अनयाच्या शब्दांनी इशिता विचारांच्या गुंत्यातून बाहेर आली. ती अजूनही कबीरच्या त्या शेवटच्या धमकीच्या आठवणीत अडकलेली होती, जी त्याने लग्नाच्या सर्टिफिकेटवर स्वाक्षरी
करण्याआधी दिली होती. तिला असं वाटलं की तिचं लग्न कुणा माणसाशी नाही तर एखाद्या सैतानाशी झालं आहे. इशिताला शांत पाहून अनया थोडी दूर होऊन आश्चर्याने म्हणाली, काय झालं तुला इशिता? तू इतकी शांत का आहेस? तुला तर आनंद व्हायला हवा. तुला वर्ल्डचा बेस्ट नवरा मिळालाय, वर्ल्डची बेस्ट नणंद मिळाली आणि वर्ल्डची बेस्ट फॅमिली पण, अनया इशिताला म्हणते. अनयाचं बोलणं ऐकून इशिता चेहऱ्यावर बनावट हसू ठेवत म्हणाली, तुझ्यासाठी सगळं वर्ल्डचं बेस्ट असेल, पण माझ्यासाठी नाही. आणि ही लग्न मी फक्त तुझ्यासाठी केले. यात माझा आनंद आहे की नाही याने तुला काय फरक पडतो? चला, इथे जास्त वेळ थांबण्यात काही अर्थ नाही, इशिता म्हणाली. असं म्हणून इशिता तिथून निघून गेली. इशिता असं बोलून तशीच निघून गेली हे पाहून अनयाला फार वाईट वाटलं. विशेषतः हे ऐकून की इशिताला या लग्नातून काहीच आनंद मिळत नव्हता. ती स्वतःशी म्हणाली, तुला आत्ताच कदाचित आनंद मिळत नसेल, पण मी वचन देते की लवकरच तुझ्या आयुष्यात आनंद आणेन. कबीर भाऊ तुझ्यावर इतकं प्रेम करतील जे तू कधी स्वप्नातही विचार केला नसेल. असं म्हणून अनया हसत कोर्टाबाहेर गेली. थोड्या वेळाने कबीर आधीच घरी पोहोचलेला होता. त्यामुळे इशिताला एकट्यानेच गृहप्रवेश करावा लागला. तिला हे फारच विचित्र वाटत होतं. जणू तिचं लग्न झालं नसून तिला कुणीतरी विकलं आहे. ती एकटीच घरात पाय ठेवते. घरातील सदस्यांनाही असं वाटत होतं की एकटी इशिताचा गृहप्रवेश बघणं योग्य नाही, पण ते काहीही करू शकत नव्हते. मयंक कबीरला बोलवायला गेला होता, पण त्याने रागाने मयंकला हकलावून दिलं. त्यामुळे मयंकही काही बोलू शकला नाही. घरात आल्यानंतर इशिता जान्हवी खन्ना आणि जानकी खन्नाच्या पायांवर वाकून आशीर्वाद घेते. दोघींनीही तिला प्रेमाने आशीर्वाद दिला. त्यानंतर जानकी खन्ना म्हणाल्या, आजपासून तू आमच्या घराची सून आहेस. तुला कोणत्याही गोष्टीची कमी भासू देणार नाही. कोणीही तुझ्यावरती बोट ठेवणार नाही, कारण आमचं नाव समाजात मोठं आहे. आता तू इशिता कबीर खन्ना म्हणून ओळखली जाईल. त्यामुळे बेधडकपणे जिथे हवं तिथे जाऊ शकतेस. हे ऐकून इशिता स्मितहास्य करत म्हणाली, पण मला तर अजूनही वाटतं की इशिता हेच नाव चांगलं होतं. पण काय करणार, नशिबाचं खेळ असतो ना हा. इशिताच्या अशा बोलण्यावर जानकी खन्नाला थोडं अजीब वाटलं, कारण त्यांना माहीत होतं की ही मुलगी या लग्नात आनंदी नाही. ती फक्त आपल्या मैत्रिणीच्या म्हणण्यावरून हे लग्न स्वीकारले. पण त्यांचं स्वप्न होतं इशिता आणि कबीरचं लग्न व्हावं. त्यांना विश्वास होता लग्नानंतर नवरा बायकोत प्रेम आपसुकच निर्माण होतं. जान्हवी खन्ना हसत म्हणाल्या, तू फार थकली असशील आणि हे कपडेही जड आहेत. तू आधी खोलीत जाऊन कपडे बदल. मी तुझ्यासाठी काही खाण्याची व्यवस्था करते. तू कुणाला विचारलंस का की वहिनी कुठल्या खोलीत जाणार? म्हणजे कबीर भाऊ तर त्यांना त्यांच्या खोलीत जाऊही देणार नाहीत. आणि लग्नानंतर वहिनी जर वेगळ्या खोलीत राहिल्या तर ते काही बरोबर नाही वाटणार. मयंकचं बोलणं ऐकून जान्हवी खन्ना त्याच्याकडे पाहत म्हणाली, इशिताचं लग्न झालं आहे, त्यामुळे ती तिच्या नवऱ्यासोबत त्याच्याच खोलीत राहील आणि या गोष्टीवर कबीर काहीही बोलणार नाही, कारण मी आधीच याबद्दल कबीरशी बोलून ठेवलेलं आहे. हे बोलून जान्हवी इशिताकडे पाहत म्हणाली, बेटा घाबरू नकोस. कबीर तुझ्याशी काहीही चुकीचं करणार नाही आणि जर त्याने काही केलं ना तर लगेच मला सांग. पण आत्ता तू लगेच खोलीत जा. तुला कपडे बदलण्याची गरज आहे. आम्हाला माहीत आहे की तुला अशा कपड्यात अस्वस्थ वाटते.
जान्हवीच्या बोलण्यावर इशिता काहीही न बोलता हळूच कबीरच्या खोलीकडे जायला लागली. तिच्या मनात प्रचंड भीती होती. तरीही धीर गोळा करत ती त्या खोलीपाशी पोहोचली. नेहमीप्रमाणे तिच्या मनात आलं की ते कबीरचं दार म्हणजे जणू एखाद्या राक्षसाच्या नरकाचं प्रवेशद्वारच आहे. आजही तिला तसंच वाटलं, जसं एखाद्या अंधाऱ्या गुहेत जाणार आहे. दुरून तिला सगळं कुटुंब हसत हसत बघत होतं. ती हळूच दार उघडायचा प्रयत्न करू लागली. दरवाजा उघडाच होता, त्यामुळे तिने हात लावताच तो सहज उघडला. दार उघडल्यानंतर तिने आत नजर टाकली. खोलीत अंधार होता, त्यामुळे तिला काहीच नीट दिसत नव्हतं. तरीही ती हळूहळू आत पाऊल टाकू लागली. पण तिने आत पाऊल ठेवताच कुणीतरी तिला जोरात आत ओढून घेतलं. हे सगळं इतकं पटकन घडलं की इशिताला किंचाळायलाही वेळ मिळाला नाही. कारण कबीरने तिला आत ओढताना लगेच तिच्या तोंडावर हात ठेवला आणि दुसऱ्या हाताने दार बंद केलं. खोलीत अंधार असल्यामुळे इशिताला कबीरचा चेहरा नीट दिसत नव्हता, पण तिला जाणवत होतं की ज्याचा हात तिच्या तोंडावर आहे त्याने हातात ग्लोव्ज घातलेत. इशिता छटपटत त्याला दूर लोटायचा प्रयत्न करत होती. तेवढ्यात कबीरने बाजूच्या टेबलवर ठेवलेला रिमोट घेतला आणि लाईटचा बटन दाबलं. खोलीत प्रकाश पाहताच त्यांची एकमेकांशी नजरानजर झाली. कबीरच्या डोळ्यात पूर्ण लालसरपणा होता, जणू तो स्वतःच्या रागावर ताबा ठेवण्याचा प्रयत्न करत होता. त्याचे डोळे राक्षसी वाटत होते. हे पाहून इशिता भीतीने थरथर कापू लागली. 2 मिनिट ती त्याच्याकडे एकटक पाहत राहिली. त्यानंतर कबीरला एक विचित्र भावना झाली. त्याने तिला दूर लोटलं आणि मग रागाने म्हणाला, माझ्या मनात असतं तर तुला या खोलीत 1 मिनिटही राहू दिलं नसतं. पण माझ्या आईने माझ्याकडून वचन घेतलं आहे, म्हणूनच मला तुझ्यासारख्या मुलीला माझ्या खोलीत ठेवावं लागतंय. पण याचा अर्थ असा नाही की मी तुला सहजपणे इथे ठेवेन. बाहेर काय घडतं हे माझ्या कुटुंबाला माहीत असतं, पण या खोलीत काय होतं हे फक्त मलाच माहीत असतं. म्हणूनच तू माझ्या खोलीत न राहता बाल्कनीत राहशील आणि एकदाही जर तू खोलीत यायचा प्रयत्न केलास ना, तर मी तुला त्या बाल्कनीतून खाली फेकून देईन. कबीरचं हे बोलणं ऐकून इशिता घाबरत म्हणाली, मला तुमच्या खोलीत राहायचं काहीच आवड नाही राहायची. केवळ आंटीच्या म्हणण्यामुळे मी इथे आली आहे. तुम्हाला त्रास होत असेल तर मी निघून जाते. मी स्वतःच तुमच्यासोबत राहायचं टाळते. कोणत्याही राक्षसासोबत मी राहणं पसंत करणार नाही. जो माणूस खून करतो त्याच्यासोबत राहण्यापेक्षा मी मरण पसंत करेन. इशिताचं हे बोलणं ऐकून कबीर तिच्या जवळ येतो आणि तिच्या गळ्याला हात घालून म्हणतो, तुला जेव्हा माहीत आहे की मी खुनी आहे, तर हेही लक्षात ठेव की तुझा आणि तुझ्या कुटुंबाचा खून करायलाही मी मागेपुढे पाहणार नाही. माझ्या कुटुंबासमोर जर पुन्हा मला खुनी म्हटलंस तर मी हेही विसरेन की तू एक मुलगी आहेस. मी मुलींचा आदर करतो, पण जर त्या माझ्या विरोधात गेल्या तर त्यांचा अपमान करायलाही मागेपुढे पाहत नाही. हे ऐकून इशिता आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. त्याच्या हातात ग्लोव्ज पाहून ती अजूनही गोंधळलेली होती, कारण ही काही पहिली वेळ नव्हती. तो आधीही तिला स्पर्श करताना ग्लोव्ज वापरत असे, पण आज तर गळा पकडतानाही त्याने ग्लोव्ज घातले होते. हे पाहून इशिता थरथरत म्हणाली, मी तुम्हाला आधीच सांगितलं ना, तुमचं काहीही कुणाला सांगणार नाही. फक्त माझ्या कुटुंबाला काही करू नका. तिचं बोलणं ऐकून कबीर तिला दूर सारतो आणि खोल श्वास घेत म्हणतो, जर तू अशीच माझं ऐकत राहिलीस तर मी तुझ्याशी काहीच चुकीचं का करेन. आता चुपचाप बाल्कनीत जा. तुला खोलीत यायचं असेल तर फक्त बाहेर जायला येशील, इतर काही कारणासाठी नाही. कारण माझ्या खोलीची साफसफाई
मी स्वतः करतो. कबीरच्या बोलण्यावर इशिता त्याच्या खोलीकडे पाहू लागली. ती खोली एखाद्या राक्षसाच्या गुहेसारखी वाटत होती. काळ्या रंगाच्या भिंती, भीतीदायक चित्र आणि इतक्या बंदुका पाहून इशिताचे हातपाय थरथरायला लागले. तरीही ती स्वतःला सावरत बाल्कनीकडे गेली. तिथे गेल्यावर तिला समजलं की ती जागा मोठी आहे, पण पूर्ण मोकळी. पाऊस पडायला लागला तर कुणीही सहज भिजेल अशी. कबीरने पाहिलं की इशिता बाल्कनीत गेली आहे, तर तो दरवाजाजवळ येऊन दरवाजा बंद करतो. इशितानेही ते पाहिलं, पण तिने काही बोललं नाही ना दरवाजा ठोठावला. खोलीत येऊन कबीर रागाने टेबलावर लाथ मारतो आणि दात खाऊन बोलतो, ही मुलगी स्वतःला काय समजते? माझी आई जे म्हणेल ते मी करत राहणार. तिला कल्पनाही नाही की मी तिचं आयुष्य कसे नरक करणार आहे. माझ्याशी लग्न करून तिला खूप आनंद होत असेल. माझं नाव वापरून मज्जा येत असेल हिला. माझ्यासमोर जे ढोंगीपणा करतेस ना, हे सगळं मी एक दिवस संपवून टाकणारच आहे. कबीर स्वतःच्याच मनाला बोलत असतो. माझ्या निरागस बहिणीला मैत्रीण बनवून तिला तर तू तुझ्या जाळ्यात अडकवलं आहेस, पण लक्षात ठेव, जर माझ्या कुटुंबाला काही झालं ना, तर तुला जिवंत जाळून टाकेन आणि मग तू स्वतः मृत्यू मागशील, तरीही मी तुला मरू देणार नाही. असं म्हणत कबीर रागाने खोलीबाहेर निघून जातो. जान्हवी खन्ना आणि जानकी खन्ना अजूनही हॉलमध्ये बसलेल्या होत्या. त्यांनी पाहिलं की कबीर रागाने घरातून बाहेर जातोय. तेव्हा जानकी खन्ना त्याला थांबवत म्हणते, तुम्ही अशा वेळी इशिताला एकटी सोडून कुठे चालले आहात? आत्ताच तुमचं लग्न झालं आहे. तुम्ही सध्या तुमच्या पत्नीच्या सोबत असायला हवं. जानकी खन्नाचं बोलणं ऐकून कबीर तिरक्या नजरेने त्यांच्याकडे पाहतो आणि म्हणतो, म्हणजे आता तुम्ही दोघी माझ्याकडून सुहागरात साजरी करायची अपेक्षा करता का? तुम्ही दोघींनी सांगितलं की लग्न कर, तर मी लग्न केलं आणि मी आधीच सांगितलं होतं लग्न झाल्यावर मी जे काही करीन त्यात तुम्ही दोघी काही बोलायचं नाही. आता इशितासोबत काय होईल, काय नाही होईल हे मी ठरवेन, तुम्ही नाही. आणि हो, लग्नानंतर इशिताला कुठे राहायचं आहे हे मी ठरवेन, त्यामुळे काही बोलण्याआधी विचार करा. कबीर त्या दोघींनाही म्हणतो. हे म्हणत कबीर रागात घराबाहेर निघून जातो. कबीरला तसंच जाताना पाहून जान्हवी खन्ना जानकीला म्हणते, मला काही कळत नाही, ह्या मुलाला कसं सुधारायचं. याचं लग्न झाले, पण तरीही मला वाटत नाही की हा सुधारणार. तरीही कुठेतरी वाटतंय की इशिता याला सुधारेल, पण एक भीती आहे, कुठे इशिता कबीरच्या रागाचा बळी ठरणार नाही ना. जान्हवीचं बोलणं ऐकून जानकी म्हणते, तसं काही होणार नाही. कबीर सध्या खूप रागात आहे, म्हणून तो कुणाचाही विचार करत नाही, पण तू काळजी करू नकोस. इशिता खूप चांगली मुलगी आहे. ती लवकरच कबीरचं मन जिंकेल. त्याच्या मनात असलेली सगळी घृणा देखील तीच संपवेल. जानकीच्या बोलण्यानंतर जान्हवी म्हणते, जर तसं आहे तर मीही त्या दिवसाची वाट पाहीन, कारण मला माझा मुलगा हसत खेळत जगताना पाहायचा आहे. इकडे दुसरीकडे कबीरचं खोलीतलं दृश्य. इशिता अजूनही लग्नाच्या कपड्यांतच बाल्कनीच्या एका कोपऱ्यात बसलेली असते. तिला खूप भीती वाटत असते. कबीरशी तिने लग्न केलं होतं, पण आता पुढे काय होणार याची तिला काहीच कल्पना नव्हती. स्वतःला कोपऱ्यात लपवून ती स्वतःशी म्हणते, किती मेहनतीने मी त्या लग्नातून पळून गेले होते, पण पुन्हा मी तिथेच पोहोचले जिथून मी पळायचं ठरवलं होतं. जर अनयाला कळलं की मी काल रात्री घरातून पळाले होते, तर ती माझ्यावर किती रागवेल. तिला वाटेल की मी फक्त या घरात राहण्यासाठी आले आहे,
पण तसं नाही आहे. मला फक्त काही दिवसांची शांतता हवी होती. पण काय माहीत होतं की मैत्रिणीच्या घरी गेल्यावर मला एका सैतानाशी लग्न करावं लागेल. आई बाबा, तुम्ही कुठे आहात? मला घेऊन का येत नाहीत? मी खूप त्रासले आहे. मला इथल्या आयुष्यापासून सुटका हवी आहे. मी मेलं तरी चालेल, पण मला आता कळतंय की हा सैतान मला मरूही देणार नाही. ज्या पद्धतीने तो मला धमक्या देतोय, त्यावरून असं वाटतंय की मला याची गुलामगिरीही करावी लागेल. पण मी स्वतःला किती बळकट करू? मी लग्न केलं, पण त्याच्यासोबत मी कसं राहणार? तो एक खुनी आहे. त्यानं किती जणांचे प्राण घेतले आहेत ते कुणालाच माहीत नाही. मी एका खुनीसोबत कसं राहणार, तेही एका छताखाली. मला इथून निघायचं आहे, पण आता माझ्या हातून तोही पर्याय निघून गेला आहे. आता फक्त तुम्ही दोघंच मला वाचवू शकता. मला घरी घेऊन चला, मला इथे राहायचं नाही. असं म्हणत इशिता आपल्या गुडघ्यांवर डोकं टेकून जोरजोरानं रडायला लागते. तिच्या हृदयातली सगळी वेदना अश्रूंमधून ओघळत होती. पहिलं दुःख संपवायचं नाव घेत नव्हतं की दुसरं दुःख, कबीरशी लग्न, तिच्या आयुष्यातलं आलं होतं. दुसऱ्या बाजूला कबीर ऑफिसमध्ये. कबीर आपल्या कंपनीत पोहोचतो आणि आपल्या मॅनेजरला बोलावतो. मॅनेजर लगेच धावत येतो. कबीर रागात विचारतो, मी तुला एक काम दिलं होतं, ते झालं का? मॅनेजर थोडा घाबरत म्हणतो, सर, मी पूर्ण प्रयत्न करतोय. त्याच्या फॅमिलीबद्दल मी बरंच काही शोधून काढलं आहे, पण अजून कॉलेजविषयी माहिती मिळवायची आहे. काही लोक इशिताबद्दल चर्चा करत होते. त्याचं म्हणणं आहे की इशिता एक अशी मुलगी आहे जी श्रीमंत घरातल्या मुलांना जाळ्यात अडकवते. काही फोटोसुद्धा आहेत जे कॉलेजमध्ये व्हायरल झाले आहेत. अजून ते माझ्याकडे आलेले नाहीत, पण मिळाले की लगेचच तुम्हाला दाखवीन. हे ऐकून कबीरच्या डोळ्यात राग उतरतो. तो टेबलावर हात आपटत म्हणतो, मला आधी शंका होती की ही मुलगी फारच नीच आहे. फक्त श्रीमंत मुलांना फसवणं हिचं काम आहे. मी तुला 1 दिवस देतो. मला ती सगळी चित्र हवीत ज्या मुलांसोबत इशिता मज्जा करत होती, त्या सगळ्यांचे फोटो. आणि तुला हे फोटो मिळाल्यावर काय करायचं हे तू चांगलंच जाणतोस. वेळ वाया घालू नकोस, लगेच काम पूर्ण कर, कबीर त्या माणसाला म्हणतो. हे ऐकून मॅनेजर थक्क होतो आणि म्हणतो, आता कबीर जो आहे तो इशिताला चुकीचं समजत आहे, पण कधी त्याच्या लक्षात येणार की इशिता अशी मुलगी नाहीये हे तुम्हाला पुढील भागात पाहायला मिळेलच.